सर, मग आता तुम्हाला आपल्या राज्यात या सर्वेक्षणाला कसा काय प्रतिसाद मिळतोय? आणि मगाशी आपण म्हटलं तसं काही संस्था पण आहेत की ज्यांच्याकडे भांडारकर इन्स्टिट्यूटसारखी पुण्याची खूप अशी हस्तलिखितं आहेत, तर त्यांच्याबरोबर सुद्धा आपण काही करार वगैरे केलेत का? हां, यामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रतिसाद खूप चांगला आहे. आजपर्यंत म्हणजे अगदी अद्यापपर्यंत जवळजवळ 2,58,000 हस्तलिखितं आपण नोंद करू शकलेलो आहे. पण आकडा कदाचित खूप मोठा असेल आणि अजूनही आपल्याला बराच पल्ला गाठायचा आहे. या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी आपण महाराष्ट्रामध्ये 2 स्वतंत्र केंद्र आणि 2 क्लस्टर केंद्र अशा 4 केंद्रांची स्थापना केलेली आहे. पुण्यामध्ये आनंदाश्रम संस्था आणि भारत इतिहास संशोधक मंडळ हे जे 2 आहेत ही स्वतंत्र केंद्र आहेत. आणि पुण्याची जी भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था आणि नागपूरचं जे कालिदास विद्यापीठ आहे, कालिदास संस्कृत विद्यापीठ, हे दोन्ही हे क्लस्टर सेंटर म्हणून काम करणार आहेत, क्लस्टर केंद्र म्हणून काम करणार आहेत. आता जी स्वतंत्र केंद्र आहेत त्यांचं काम काय आहे, तर या दोन्ही संस्थांकडे फार मोठा साठा आहे. त्यामुळे त्यांचं काम एकच आहे की त्यांच्याकडचा साठा हा डिजिटाईज करून घेणं. आणि आता त्यांच्याकडे ऑलरेडी काम चालू झालेलं आहे. बरोबर. या डिजिटायझेशनच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र भारतामध्ये 2 नंबरला आहे आता. अरे वा. आणि दुसऱ्या ज्या 2 संस्था आहेत म्हणजे भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था आणि कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ हे क्लस्टर सेंटर्स आहेत. ह्या क्लस्टर सेंटर्सचे जे काम आहे ते म्हणजे स्वतःची डॉक्युमेंट्स जे आहेत, स्वतःची हस्तलिखित आहेत, ती हस्तलिखिते डिजिटाईज करून घ्यायची आहेतच. परंतु संपूर्ण महाराष्ट्रात हे जे सर्वेक्षण अभियान आहे हे सर्वेक्षण अभियानाची धुरा त्यांच्या खांद्यावर आहे. म्हणजे सर्वेयर्सची नेमणूक करणं असेल किंवा एखादं डॉक्युमेंट आलेलं ते बरोबर आहे की चुकीचं आहे. म्हणजे हस्तलिखित म्हणजे काय यावर पहिलं आपण बोलूया. खरं तर हस्तलिखित म्हणजे काय की 75 वर्ष जुनं हाताने लिहिलेलं एखादं डॉक्युमेंट की ज्यामधून 75 वर्षाच्या आधीची सगळी जी आहेत 75 वर्षाच्या आधीची सगळी म्हणता येणार नाही, हाताने लिहिलेली, परंतु ज्यामधून काही धार्मिक, आर्थिक किंवा योगाविषयी किंवा मगाशी सांगितलं तसं गणित, गंधशास्त्र, अर्थशास्त्र, विज्ञान याचं जे ज्ञान त्यातून येते. ज्ञान हा शब्द महत्त्वाचा. मुळात आपण जर बघितलं तर खाजगी काही नाही किंवा पत्र वगैरे त्यामध्ये येणार नाहीत, ज्यामधून ज्ञान मिळतं. कारण मुळच म्हणजे आपली जी प्रकल्प आहे तोच ज्ञान भारतमास आहे. त्यामुळे ज्यातून ज्ञान आपल्याला मिळतं अशी कागदपत्र, अशी जे हस्तलिखित आहेत ती हस्तलिखित आपल्याला मिळाली पाहिजे. तर मी क्लस्टर सेंटरवरही बोलत होतो. क्लस्टर सेंटर्सचा दुसरा जो रोल आहे तो म्हणजे या हस्तलिखितांचा जो सर्वे चालला आहे त्या सर्वेवरती नियंत्रण ठेवणं. आणि यामध्ये भांडारकर इन्स्टिट्यूटला आपण पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण हा विभाग दिलेला आहे. आणि कवी कालिदास विद्यापीठ जे आहे त्याला आपण विदर्भ आणि मराठवाडा असे भाग दिलेले आहेत. आणि जरी या 2 संस्थांना यावरती नियंत्रण ठेवणं किंवा काही सर्वेयर्सची नेमणूक करण्याची मुभा आपण दिलेली असली तरी शासन म्हणून आपला एक रोल आहे. आणि शासन म्हणून तो रोल असा आहे की ते सर्वेयर्स असतील किंवा हे क्लस्टर सेंटर्स असतील तर यामधला दुवा बनणं म्हणजे ते आणि जे हस्तलिखित धारक आहेत यामधला दुवा बनणं, हे काम आपण आता सध्या करतोय. बरोबर. आणि त्यांना ते करता येईल कारण ते त्याच्यातच इतकी वर्षानुवर्ष काम करतायत. एक्झॅक्टली. या ज्या संस्था आहेत त्यावरती त्यांनी अगोदरही खूप काम केलेलं आहे आणि बरीच नक्कीच आपल्याला उपयोग होऊ शकेल. बरं, हे जे अभियान आहे ना ह्याची व्याप्ती प्रचंड आहे. आता तुम्ही बोल